नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, केंद्र सरकार दिनांक 11 ऑगस्ट 2025 म्हणजेच आज 12 वाजता सर्व जे पीक विमे थकीत होते 2022 पासूनचे, तर त्या सर्व पीक विम्याचा एक मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचं सर्व दावे निकालात काढणार आहेत। म्हणजे याचा अर्थ सर्व जे पीक विमे थकीत होते त्यांचं वितरण केलं जाणार आहे। सर्वात जास्त वाटा हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला आहे। आता आपल्या महाराष्ट्राचाच विचार केला तर बघा, बरेच रक्कम यासाठी आपल्याला भेटणार आहे। तर बघा, तुम्हाला पीक विमा भेटणार की नाही हे तुम्हाला कसं समजेल, तर आपण त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, तुम्ही पीक विमा मिळण्यासाठी आजचा पात्र आहात का नाही, तुमची पॉलिसी स्टेटस नेमकं काय आहे, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अगदी 2 मिनिटांमध्ये समजावा की तुम्हाला आज पीक विमा येणार आहे की नाही। तर बघा, तुम्हाला नेमका किती पीक विमा येणार आहे आणि नेमका कुठल्या पिकाचा येणार आहे, तर या संबंधी आपण कुठल्या वर्षात येणार आहे, तर या संबंधीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, तुम्हाला पीक विमा येणार का नाही आणि किती येणार हे नेमकं कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचं आहे। आता गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा, आपण गुगल याच्यामध्ये गेलेलो आहे। याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी PMFBY असं टाईप करायचं आहे। असं टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये याची अधिकृत लिंकही दिलेली आहे। तर तुम्हाला PMFBY याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल। साइन इन आहे, रजिस्टर नसेल तर रजिस्टर करून घ्या, आपण रजिस्टर केलेलं आहे। आणि या ठिकाणी जे फार्मर कॉर्नर आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, हिरव्या पट्टीत आलेलं आहे लॉग इन फॉर फार्मर आणि खाली आलेलं आहे गेस्ट फार्मर। आपण लॉग इन फॉर फार्मर याच्यावरती क्लिक करूया। तर बघा, याच्यावरती क्लिक केलेलं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। या ठिकाणी बघा, लोगो आलेला आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे। हा कंपल्सरी आहे, कारण त्या ठिकाणी रेड मार्क दाखवलेला आहे। तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे 10 आकडी, जो की तुमचा रजिस्टर असेल। आणि त्या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा अतिशय व्यवस्थित जसा आहे तसा कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, तसा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। आणि त्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर OTP जे हिरव्या पट्टीत आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, रिक्वेस्ट फॉर OTP। आता बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक 6 आकडी OTP येईल, जो तुम्हाला OTP घेऊन या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। तर बघा, तुमच्या मोबाईलवरती OTP सेंड झालेला आहे। PM किसान या ठिकाणी OTP आल्यानंतर तो OTP बघा, मेसेजमध्ये OTP आपण पाहूया आलाय का। तर बघा, या ठिकाणी मेसेज, तर या ठिकाणी आपल्याला OTP आलेला आहे आणि हा जो OTP आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। तर बघा, या ठिकाणी जो आपल्याला OTP आलेला आहे रजिस्टर मोबाईलवरती तो OTP आपण इथं टाकलेला आहे। आणि OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, फार्मर नेम म्हणजे आपण जो रजिस्टर केलेला आहे फार्मर नेम आलेला आहे, रिलेटिव्ह नेम आलेला आहे, त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे आणि त्या ठिकाणी फार्मर नेम आले, रिलेटिव्ह नेम आणि मोबाईल नंबर आलेला आहे। आणि बघा, खाली प्रिव्हियस पॉलिसी डिटेल या ठिकाणी तुम्हाला इयर आलेले 2025 आणि सीझन पण आलेला आहे खरीप। तर ज्या सीझनचा आपल्याला पीक विमा पाहायचा आहे तो आपण पाहू शकतो। या ठिकाणी आपण 2024 निवडलेला आहे आणि सीझन बघा खरीप। तर या ठिकाणी आपला जो काय क्लेम असेल, आता आपला पूर्ण पेड झालेला आहे, त्याच्यामुळे ज्यांचं इथं अनपेड असेल किंवा या ठिकाणी काय लोकलाइज दाखवत असेल किंवा काही वेगळं दाखवत असेल किंवा अमाऊंट दाखवत असेल, तर ज्यांचं इथं अमाऊंट दाखवणार आहे पण पेड झालेलं नाही अशा प्रत्येकाला हा विमा भेटणार आहे। बघा, या ठिकाणी आपण चेक करत आहे, जे अमाऊंट आता 4000 आपलं दाखवत आहे, म्हणजे मला 4000 पेड झालेलं नाही, म्हणजे यावेळी आज फक्त 4000 रुपये येऊ शकतात, परंतु बाकीचे पैसे जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला नेमका किती रुपये विमा आज भेटणार हे आपण पाहिले। तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून अशा प्रकारे पाहू शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।